विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जीके कट्टा आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जीके चे 50 प्रश्न जे की अतिशय उपयुक्त आहेत। 50 प्रश्न कनिष्ठ लिपिक शिपाई हमाल या भरतीकरिता सामान्य ज्ञान जीके 1 ला आहे ना प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओला पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून मला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। चला तर पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला प्रश्न आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून महत्त्व असलेले ओढा नागनाथ हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून महत्त्व असलेले ओढा नागनाथ हे स्थळ हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे। तर पुढील प्रश्न पाहणार आहोत आपण। कृष्णा व कोयना यांचा प्रीती संगम सातारा जिल्ह्यात रिकामी जागा येथे झाला आहे। तर कृष्णा व कोयना यांचा प्रीती संगम कराड येथे झाला आहे। पुढील प्रश्न आहे कुंथलगिरी हे दिगंबर पंथीय जैनांचे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कुंथलगिरी हे दिगंबर पंथीय जैनांचे तीर्थक्षेत्र धाराशिव म्हणजे उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील प्रश्न आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे। ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे। पुढील प्रश्न आहे कोणत्या जिल्ह्याची सीमा परभणी जिल्ह्याला लागून नाही? तर कोणत्या जिल्ह्याच्या? धाराशिव या जिल्ह्याच्या सीमा परभणी जिल्ह्याला लागून नाही। पुढील प्रश्न आहे अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे? तर अहमदाबाद हे शहर साबरमती नदी किनारी वसलेले आहे। पुढील प्रश्न आहे नागपूर हे रिकामी जागा या लोहमार्गावरील महत्त्वाचे जंक्शन आहे। तर मुंबई व कोलकाता या लोहमार्गावरील महत्त्वाचे जंक्शन आहे। पुढील प्रश्न आहे खरोसा लेण्या रिकामी जागा जिल्ह्यात आहे? तर खरोसा लेण्या हे लातूर जिल्ह्यामध्ये आहे। पुढील प्रश्न पाहणार आहोत आपण वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ हे परभणी या जिल्ह्यामध्ये आहे। वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी जिल्ह्यामध्ये आहे। पुढील प्रश्न आहे माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा आहे नंदुरबार। पुढील प्रश्न आहे धुळे हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? धुळे शहर हे पांझरा नदीच्या काठी वसलेले आहे। कोणत्या नदी काठी? तर पांझरा नदी काठी। पुढील प्रश्न आहे पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे? तर मुठा या नदीवर आहे। पुढील प्रश्न आहे पनवेल रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता? तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 आहे। पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील अनुक्रमे पहिला व दुसरा संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील अनुक्रमे पहिला सिंधुदुर्ग व दुसरा वर्धा आहे। पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे आंबोली। पुढील प्रश्न सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1981 रोजी झाली। तर पुढील प्रश्न कोणत्या शहराला इंद्राची नगरी म्हणून ओळखले जाते? तर कोणत्या शहराला? अमरावती या शहराला इंद्राची नगरी म्हणून ओळखले जाते। पुढील प्रश्न भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे? तर भरतनाट्यम हा नृत्य प्रकार तामिळनाडू या राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे। पुढील प्रश्न आहे भारतातील पहिली रेल्वे 1853 साली कोणत्या मार्गाने धावली? तर भारतातील पहिली रेल्वे 1853 साली मुंबई ते ठाणे मार्गाने धावली। पुढील प्रश्न भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार रिकामी जागा येथे आहे? तर भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे। पुढील प्रश्न मीनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर मीनाक्षी मंदिर भारतातील तामिळनाडू या राज्यामध्ये आहे। कोणत्या राज्यामध्ये? तामिळनाडू राज्यामध्ये आहे। पुढील प्रश्न डोकलाम वाद कोणत्या 2 देशांमध्ये आहे? तर डोकलाम वाद भारत आणि चीन या 2 देशांमध्ये आहे। पुढील प्रश्न आहे दीक्षाभूमी हे तीर्थस्थान कोणत्या शहरात स्थित आहे? तर दीक्षाभूमी हे तीर्थस्थान नागपूर या शहरामध्ये स्थित आहे। पुढील प्रश्न आहे भारतीय पठारावरील कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर भारतीय पठारावरील नर्मदा ही नदी पश्चिम वाहिनी नदी आहे। पुढील प्रश्न आहे भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर भीमा कोरेगाव हे ठिकाण पुणे या जिल्ह्यामध्ये आहे। लक्षात ठेवा पुणे या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील प्रश्न आहे प्रस्तावित जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर प्रस्तावित जैतापूर अणुविद्युत प्रकल्प रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील प्रश्न आहे आंबा घाट कोठून कोठे जाताना येतो? तर आंबा घाट
कोल्हापूर ते रत्नागिरीला जाताना येतो। पुढील प्रश्न आहे नागझिरा अभयारण्य कोठे आहे? तर नागझिरा हे अभयारण्य गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कुठे धावते? तर महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर ते गोंदिया दरम्यान धावते। महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर ते गोंदिया दरम्यान धावते। पुढील प्रश्न आहे नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे? तर नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट भोसरी पुणे येथे आहे। पुढील प्रश्न आहे दाभोसा धबधबा हा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर दाभोसा धबधबा हा पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात आहे। पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात रिकामी जागा येथे विमानांचा कारखाना आहे? तर महाराष्ट्रात ओझर येथे विमानांचा कारखाना आहे। पुढील प्रश्न पाहणार आहोत आपण धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर धरमतरची खाडी ही रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। रायगड या जिल्ह्यामध्ये धरमतरची खाडी आहे। पुढील प्रश्न आहे आल्प्स पर्वतरांगा कोणत्या खंडात आहे? तर आल्प्स पर्वतरांगा ह्या युरोप खंडामध्ये आहे। आल्प्स पर्वतरांगा युरोप खंडामध्ये आहेत। पुढील प्रश्न आहे कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो? तर कांगारू हा प्राणी ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आढळतो। कोणत्या देशामध्ये? ऑस्ट्रेलिया देशामध्ये। पुढील प्रश्न आहे लावारसापासून बनलेल्या खडकांना काय म्हटलं जातं? तर लावारसापासून बनलेल्या खडकांना अग्निजन्य खडक असं म्हटले जाते। पुढील प्रश्न आहे सील मासे कोणत्या प्रदेशात आढळतात? तर सील मासे ह्या तुंड्रा प्रदेशामध्ये आढळून येतात। कोणत्या देशामध्ये? टुंड्रा प्रदेशामध्ये। पुढील प्रश्न आहे भारताचे मध्यवर्ती ठिकाण कुठे आहे? तर भारताचे मध्यवर्ती ठिकाण नागपूर हे आहे। पुढील प्रश्न आहे बिहू नृत्य कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर बिहू नृत्य आसाम या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे। पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठा क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता? तर भारतातील सर्वात मोठा क्षेत्रफळाचा जिल्हा आहे लडाख। लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो लडाख हा जिल्हा भारतातील सर्वात मोठा क्षेत्रफळाचा जिल्हा आहे। पुढील प्रश्न आहे साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हटले जाते? तर साखरेचे कोठार क्युबा या देशाला म्हटले जाते। कोणत्या देशाला? क्युबा देशाला म्हटले जाते। पुढील प्रश्न आहे गरबा लोक कला नृत्य रिकामी जागा राज्याचे लोकनृत्य आहे? तर गरबा लोक कला नृत्य गुजरात या राज्याचे लोकनृत्य आहे। पुढील प्रश्न पाहणार आहोत आपण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 16 कुठून कुठे जातो? तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 16 निजामाबाद ते जगदलपूर येथे जातो। पुढचा प्रश्न आहे कोणत्या शहरांना 7 बेटांचे शहर म्हणतात? तर कोणत्या शहरांना म्हणतात? तर मुंबई या शहरांना 7 बेटांचे शहर म्हणून ओळखले जातं। पुढील प्रश्न आहे चहा उत्पादनात कोणता देश प्रथम आहे? तर चहा उत्पादनामध्ये चीन हा प्रथम देश आहे। पुढील प्रश्न आहे कोणत्या देशात रात्रीचा सूर्य दिसतो? तर नॉर्वे या देशामध्ये रात्रीचा सूर्य दिसतो। पुढील प्रश्न फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात? तर फ्रंटियर गांधी म्हणून खान अब्दुल गफार खान यांना ओळखले जातं। फ्रंटियर गांधी म्हणून खान अब्दुल गफार खान यांना ओळखले जाते। पुढील प्रश्न भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते। पुढील प्रश्न स्वतंत्र भारताचे संविधान कधी अंमलात आले? तर स्वतंत्र भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 साली अंमलात आले। पुढील प्रश्न 1938 साली हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली? 1938 साली हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना स्वामी दयानंद तीर्थ यांनी केली। कोणी केली? तर स्वामी दयानंद तीर्थ यांनी। पुढील प्रश्न आहे निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतात? तर निवडणूक आयुक्ताची नेमणूक राष्ट्रपती करत असतात। निवडणूक आयुक्ताची नेमणूक राष्ट्रपती करत असतात। पुढील प्रश्न ग्राहक संरक्षण कायदा कधी अस्तित्वात आला? तर ग्राहक संरक्षण कायदा सन 1986 साली अस्तित्वात आला। तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत। 50 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। ते तुम्हाला कसे वाटले आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। चला तर भेटूया पुढची अशाच व्हिडिओमध्ये नवीन। तर धन्यवाद।